आणि म्हणून या कारणामुळे आम्ही बड्डेला जाऊ शकलो नाही. कारण पण सांगते आणि बड्डे कोणाचा होता तेही सांगते. ही जी एक्साइटमेंट बघताय स्कूलमधनं आल्यानंतर ती याची होती की आता उद्या ॲन्युअल फंक्शन आहे आणि ड्रॅपरी तिला आज भेटली होती. त्याचंच तिला एक्साइटमेंट होती. आणि मग छानपैकी रात्री आता उद्या ॲन्युअल फंक्शन आहे म्हटल्यावर रात्री जेवण वगैरे आटोपल्यानंतर मग तिची तयारी सुरू झाली की मस्त तेल लावून केसांची चंपी करून घेतली, जेणेकरून सकाळी छान वॉश केले की संध्याकाळपर्यंत छान सिल्की होतील म्हणून. आणि कंटिन्यू प्रॅक्टिस चालूच होती डान्सची. 1 आठवड्यापासून मी खूप बोर झाली आहे. तेच स्कूलमध्ये प्रॅक्टिस, घरी प्रॅक्टिस. त्याच्यानंतर मम्मा तुमचं काही फंक्शन असलं की तुम्ही कसं ब्लीच फेशियल वगैरे करतात, मलाही करून दे. तर मग घेतली दुधाची साय आणि दुधाच्या साईने छान चेहऱ्याला मालिश करून घेतली. मन समाधान झालं तेवढ्यातच. आणि त्याच्यानंतर ज्वेलरी वगैरे शोधायला काढली की त्याच्यावरती काय मॅच होतं काय नाही. घरातच अवेलेबल असल्यामुळे काही बाहेरून आणण्याची गरज नव्हती. मग हे नको ते नको, हे मॅच नाही ते मॅच नाही, तिच्या म्हणण्याप्रमाणे चाललं होतं. असो. आणि सांगतेच की ही सगळी तयारी करायची होती. परत डान्सचं प्रिपरेशन, स्कूलमध्ये सुट्टी घेता आली नसती म्हणूनच आम्ही ओवीच्या बड्डेला जाऊ शकलो नाही. आणि हेच ते कारण होतं पूर्वीच्या डान्स प्रिपरेशनसाठी की आम्ही ओवीच्या बड्डेला जाऊ नाही शकलो. यावर्षीचा तिचा बड्डे आम्ही मिस केला. पण पूर्वीचे डॅडी मात्र गेले होते. तिकडून हे सगळे क्लिप्स वगैरे त्यांनी काढून आणले आमच्यासाठी. आता आमची ओवी पूर्ण 3 वर्षाची झाली आहे.